तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी यांच्याकडून जी भरतीची जाहिरात निघालेली होती 4/12/2023 रोजी. तर यामध्ये जी पदे होती ती होती अकाउंटंट कम DEO IDW, त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर, त्यानंतर केस रजिस्ट्री असिस्टंट. तर या पदांची जी जाहिरात निघालेली होती तर त्याची इथं पात्र व अपात्र उमेदवारांची जी यादी आहे ती इथं प्रसिद्ध झालेली आहे. तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यानुसार प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येऊन त्याची हरकतीची यादी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीचे रत्नागिरी.nic व जिल्हा परिषद रत्नागिरीचे संकेतस्थळ यावर इथं प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर सदर अर्ज छाननीबाबत उमेदवारांना त्यांच्या गुणांकन तसेच अनुभव कालावधी व जात प्रवर्ग याबाबत कार्यालयाकडून त्रुटी राहिली असल्यास उमेदवारांनी जे आक्षेप आहे तर ते स्वाक्षरीसह लेखी अर्जामध्ये व त्यासोबत पूरक कागदपत्रे ईमेल ID देण्यात आलेला आहे. या मेल ID वर दिनांक 16/2/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत. त्यानंतर जर तुम्ही आक्षेप नोंदवले तर त्याची इथं नोंद घेतली जाणार नाही. तर त्यानंतर इथं सोबत पात्र व अपात्र उमेदवारांची जी यादी आहे ती इथं देण्यात आलेली आहे. तर इथं बघू शकता अकाउंटंट कम DEO IDW यासाठी ही पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर इथं तुमचे नाव आहे, त्यानंतर तुमची इथं गुण दिलेले आहे आणि तुम्ही पात्र आहात की अपात्र ते इथं दिलेलं आहे. तर ही संपूर्ण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतरचे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर आयुष. तर यासाठी ही पात्र व अपात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर इथं तुमचे नाव आहे, त्यानंतर तुमची कॅटेगरी दिलेली आहे, तुमचे इथं मार्क्स आहेत आणि तुम्ही पात्र आहात की अपात्र ते इथं दिलेलं आहे. तर ही पण यादी तुम्ही बघून घ्यायची आहे. त्यानंतरचे पद आहे केस रजिस्ट्री असिस्टंट. तर यासाठी ही पात्र व अपात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर ही पण संपूर्ण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर ही संपूर्ण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.